कुबेरनीती शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. वी टीच, वी सपोर्ट, वी हेल्प, यू लर्न. आज आपण बघणार आहोत कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय. तर कॅन्डलस्टिक अशा प्रकारची दिसते. त्याच्या मधल्या पार्टला बॉडी असे म्हटले जाते, वरच्या पार्टला अप्पर शॅडो असं म्हटलं जातं आणि खालच्या पार्टला लोअर शॅडो असं म्हटलं जातं. तर वर आणि खाली जी थिन लाईन किंवा रेष असते त्याला शॅडो म्हणतात किंवा विकसुद्धा म्हणतात. आता बॉडी जी आहे ती ओपन आणि क्लोज प्राईसची मिळून बनते. म्हणजे समजा वन डेची बॉडी असेल तर सकाळी जी ओपन झालेली प्राईस आहे आणि दुपारी मार्केट बंद होताना जी क्लोजिंग प्राईस आहे त्याची बॉडी बनते. आता ओपन आणि क्लोजच्या व्यतिरिक्त जी प्राईस वरती गेलेली आहे त्याची अप्पर शॅडो बनते आणि ओपन आणि क्लोजच्या व्यतिरिक्त जी खाली गेलेली प्राईस आहे त्याची लोअर शॅडो बनते. आता कॅन्डल दोन प्रकारच्या असतात. पहिली म्हणजे ग्रीन कॅन्डलस्टिक. ग्रीन कॅन्डलचा अर्थ असा होतो की शेअर बुलिशमध्ये किंवा वर जात आहे. आता ग्रीन कॅन्डल ओळखण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ज्या कॅन्डलच्या बॉडीमध्ये ओपन खाली असेल आणि क्लोज वर असेल त्याला आपण ग्रीन कॅन्डलस्टिक म्हणतो. हाय वरच असतो, लो खालीच असतो, पण ज्याचं ओपन खाली होऊन क्लोजिंग वरती झालेलं आहे ह्याचा अर्थ शेअर हा वर गेलेला आहे, त्याला आपण बुलिश कॅन्डलस्टिक किंवा ग्रीन कॅन्डलस्टिक असं म्हणतो. तर सोपा पर्याय खाली ओपन आणि वरती क्लोज, त्याला आपण ग्रीन कॅन्डलस्टिक म्हणतो. दुसरी जी कॅन्डल आहे ती आहे रेड कॅन्डलस्टिक. रेड कॅन्डलस्टिकचा अर्थ असा होतो की बेरिश कॅन्डल किंवा शेअर ज्यावेळेस खाली पडतो त्यावेळेस रेड कॅन्डल तयार करतो. आता रेड कॅन्डलस्टिकमध्ये ओपनिंग जी आहे ती वरच्या बाजूला होते आणि क्लोजिंग जी आहे ती खालच्या बाजूला होते. आपल्याला माहिती आहे ओपनिंग आणि क्लोजिंगची मिळून बॉडी तयार होते. तर ज्या कॅन्डलची बॉडी वरती ओपन होऊन खाली क्लोज होते अशा कॅन्डलला रेड कॅन्डलस्टिक म्हटलं जातं. अगेन हाय वरतीच, लो खाली, अप्पर विक किंवा लोअर विक असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं, पण आपण त्याला शॅडोज म्हणूया. तर अप्पर शॅडो वरती, लोअर शॅडो खाली, पण ओपन वरती होऊन ज्यावेळेस शेअर खाली येतो त्यावेळेस त्याला रेड कॅन्डलस्टिक म्हटलं जातं. तर एवढं सोपं आहे मित्रांनो रेड आणि ग्रीन कॅन्डल ओळखणं. आता बघूया आपण कॅन्डलस्टिक चार्टचं एक्झाम्पल. बघा, रेड आणि ग्रीन मिळून अशा प्रकारचा कॅन्डलस्टिक चार्ट तयार होतो. इथं तुम्ही बघू शकता जास्त रेड तयार होतात त्यावेळेस शेअर पडतो, जास्त ग्रीन तयार होतात त्यावेळेस शेअर वाढतो. तर अशा भरपूर रेड आणि ग्रीन कॅन्डल्स मिळून एक कॅन्डलस्टिक चार्ट तयार होतो आणि ह्याच्यावरच टेक्निकल ॲनालिसिस केलं जातं. आणि टेक्निकल ॲनालिसिस नंतर आपण अज्युम करू शकतो की शेअर वर जाणार आहे की खाली जाणार आहे. ह्या कॅन्डलस्टिक्स वेगवेगळ्या टाईम ड्युरेशनच्या असतात. 1 मिनिटपासून 1 मंथपर्यंत अशा भरपूर प्रकारच्या कॅन्डलस्टिक्स आपल्याला बघायला भेटतील. उदाहरणार्थ 1 मिनिटची जर आपण टाईम ड्युरेशन सिलेक्ट केलं तर 1 मिनिटाची एक कॅन्डल तयार होताना आपल्याला दिसेल. 1 डेची जर तुम्ही टाईम ड्युरेशन सिलेक्ट केलं तर एका दिवसाची एकच कॅन्डल तयार होताना तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे टाईम ड्युरेशन कॅन्डल्सचे तुम्हाला बघायला भेटतील. आपल्या सोयीनुसार आपण ते सिलेक्ट करू शकतो. तर हा कॅन्डलस्टिक चार्ट अशा प्रकारचा दिसतो फ्रेंड्स. उदाहरण बघूया कॅन्डलस्टिक्सचं. हे आहे ग्रीन कॅन्डलस्टिक्सचं एक्झाम्पल. तुम्ही इथं बघू शकता 90ला शेअर ओपन होऊन ज्यावेळेस 100ला क्लोज झाला इथे तुम्हाला ग्रीन कॅन्डल बघायला भेटली. शेअर वरच्या बाजूला गेला त्याला बुलिश कॅन्डल किंवा ग्रीन कॅन्डल आपण म्हणू शकतो. हाय प्राईस 112 ज्याची शॅडो तयार झाली अप्पर शॅडो, लो प्राईस 86 ज्याची लोअर शॅडो तयार झाली. त्याच्या उलट जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला कळेल ओपन 100ला होऊन ज्यावेळेस 90ला शेअर खाली क्लोज झाला तिथे रेड कॅन्डल तयार झाली इथे, कारण की शेअर खाली पडला ओपन झाल्यानंतर. आणि वरतीसुद्धा 112ला शेअर गेला त्याची अप्पर शॅडो तयार झाली आणि खाली शेअर 86ला आला त्याची लोअर शॅडो तयार झाली. तर अशा प्रकारे ओपनिंग आणि क्लोजिंगवरती कॅन्डलचा कलर डिसाईड होतो मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा आहे तुम्हाला कॅन्डलस्टिक सविस्तरपणे कळलेलं असेल. आमच्या पुढच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.